कारण देशाभिमान देशप्रेम हे आपण खूप बोलतो, पण ज्वाज्वल्य देशप्रेम बघावं ते जापानी लोकांकडे. एकदा काय झालं, जापानमध्ये बौद्ध धर्मी लोक जास्त राहतात. जापानचा नातू होता भारतामध्ये, तो आला होता भारताच्या आजोबाकडं. सहज गंमत म्हणून आजोबांनी नातवाला विचारलं, अरे बाळ, तुझ्या गौतम बुद्धाला कोणी मारलं तर तू काय करशील? तो मुलगा म्हणतो, माझ्या गौतम बुद्धाला जो कोणी मारलं मी त्याला मारेल. आणि कल्पना कर, तुझ्या गौतम बुद्धानं जापानवर आक्रमण केलं तर? तेव्हा तो म्हणतो की गौतम बुद्धाला गोळी घाल. का? माझ्यापेक्षा माझा धर्म मोठा आहे, धर्मापेक्षा देश मोठा आहे. देश मोठा आहे. हे ज्वाज्वल्य देशप्रेम त्यांच्या रक्तात आहे. मग आपलं बघा, आपलं देशप्रेम कसं आहे? एसटी, विमानतळ, शाळा, सार्वजनिक ठिकाणं ही खरं तर देशाची संपत्ती आहे. मी कालच सांगितलं की भारत माझा आहे. भारत माझा म्हणजे विमान माझा आहे, एसटी माझी आहे, रेल्वे माझी आहे. मग जापानी मुलं जेवढं काळजी घेतात आपण घेतो का? एसटीचे रेल्वेचे कोपरे कोण रंगवले, त्याची रंगवटी कोण केले? कारण एसटी कोणाची आहे? माझीच आहे. त्याची रंगवटी कोण करणार? म्हणजे हे मूल्य मुलामध्ये रुजलं पाहिजे आणि ती बाल वयातच रुजू शकतं. मोठ्या माणसाला सुधारण्याच्या भानगडीत पडायची गरज नाही, कारण लहान मुलंच हे संस्कारक्षम कोवळं असतं. त्या वयामध्ये आपल्या वागण्याचा, बोलण्याचा खूप मोठा प्रभाव पडतो. विशेषतः आई वडिलांनंतर सगळ्यात जास्त प्रभाव आपला पडतो. मी मागे सांगितलं होतं की तुमची केस रचना कशी आहे, तुमची वेशभूषा कशी आहे. ते लावतो शास्त्राला एक राऊत नावाचे शिक्षक होते. त्यांनी रुमाल नेहमी डाव्या साईडला ठेवायचे, ते पोरं डाव्या साईडला ठेवायचे. एक मुलांना उजव्यात ठेवलं, अरे सर आपले सर कसे देतात, मी तसंच ठेवणार की असं तुझी स्टाईल तशीच ठेवणार. म्हणजे आपला प्रभाव किती मोठा असतो. या दृष्टीनं आपण सतर्क राहायचे आहे. मी अनेक तिन्ही कुलामध्ये सगळ्या शिक्षकांनी, जे काही शिक्षक काहीतरी करतात त्या सगळ्या शिक्षकांची मी चर्चा केली. खरंच आपण समाज हिताचं आणि राष्ट्रहिताचं काम करताय. आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि ह्या 3 दिवसामध्ये तुम्ही खूपच सहकार्य केलात. कसं आहे, आपण आपलं काम करत राहायचं. आपण बोलत असताना आपल्या बोलण्याचा परिणाम चांगलाच होईल याचं काही गॅरंटी नाही. तुम्ही शेवखेळाचं यू कॅन विन नावाचं पुस्तक वाचलं का? यश आप तुमच्या हाती. काही लोकांनी वाचले असतील. ते उदाहरण सांगतो सर. तर दारू पिणाऱ्यांची संख्या खूप वाढली. डॉक्टरकडे उपचार घेण्यासाठी रांग लागली. डॉक्टर उपचार करून कंटाळले. ह्या लोकांना बोलले काय अर्थ नाही, म्हणजे सगळ्या दारुड्या लोकांची एक सभा घेतली आणि ह्या 2 ग्लास घेतले प्रयोग करण्यासाठी. 2 काचेचे ग्लास घेतले. एकाच्या काचेच्या ग्लासमध्ये नुसतं पाणी घेतले आणि दुसऱ्या काचेमध्ये नुसतं अल्कोहोल घेतले आणि ते टेबलावर ठेवले. टेबलावर ठेवल्यानंतर दोन्हीमध्ये 2 जम सोडले. याच्यामध्ये पाण्यातलं जे गांडूळ होतं ते स्वच्छंदपणे खेळत होतं आणि अल्कोहोलमध्ये जे गांडूळ सोडलं ते थोडा वेळ वळवत गेलं आणि मरून गेलं. एका दारुड्याला विचारलं, पोटा तुला ह्याच्यावरून काय कळालं? दारुडा म्हणतो, दारू पिल्यावर पोटात एकदम होणार नाही. डॉक्टरला काय सांगायचं होतं?